8 दिवसाच्या आत आरोपीला अटक करा, नसता पुढे बैठक घेऊन आंदोलन सुरू होणार आहे। आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आले। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्या प्रकरणी माणिकराव कोकाटेंना झालेली 2 वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवली। त्यामुळे त्यांची आमदारकी आणि पर्यायानं मंत्रिपद धोक्यात आलं। शिवाय त्यांच्यावर अटकेची देखील टांगती तलवार आहे। यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयानं त्यांना सुनावलेली शिक्षा वरच्या कोर्टात कायम ठेवण्यात आली। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली। त्यामुळे दिलाशासाठी मंत्री कोकाटे आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे। याबाबत नक्कीच आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊन दाद मागू। हा धक्का नाहीये। त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू अधिकपणे भक्कमपणे मांडू आणि कोकाटे साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे या प्रकरणामध्ये कुठेही दोषी नाहीत। त्यांना वरच्या कोर्टामधून नक्की न्याय त्या ठिकाणी भेटेल हा विश्वास आम्हाला पूर्ण न्यायदेवतेवरती आहे। रवी बहादर जे आहेत यांना आता त्यांना पूर्ण वेळ रवी खेळण्याकरता मोकळीक न देता मंत्रालयात बसून विधान भवनात बसूनच आपण आपलं मनोरंजन करा, मात्र आम्ही तुम्हाला काढणार नाही असा जो स्टँड या देवेंद्र फडणवीसांचा जो आहे त्या स्टँडला आता अजून नवीन एक कारण ते शोधतील आणि त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा ठेवतील। वास्तविक पाहता नाशिकच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाच्या वरची शिक्षा झाल्यानंतर तातडीने 24 तासाच्या आत त्यांचं मंत्रिपद हे घालवायला पाहिजे होतं, त्यांची आमदारकी रद्द करायला पाहिजे होती, मात्र ती केली नाही। बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील मुंढवा